ओम गुरुदेव. तुम्हाला प्रश्न पडला असेल मी कोण आहे. सरांनी आत्ताच माझ्याबद्दल ओळख पण करून दिलेली आहे. मी ब्राह्मणगाव येथील रहिवासी आहे, कोपरगाव तालुका. आणि आज तुमच्या पुढं एक विषय घेऊन आलेलो आहे. मी आरंभ फाउंडेशनचा नाही का समन्वयक म्हणून काम करतोय आणि तुमच्या पुढं विषय घेऊन आलेलो आहे आज बीज संकलन आणि पर्यावरण संवर्धन. तर मग तुम्हाला प्रश्न पडेल का पर्यावरण संवर्धन का बीज संकलन का. तर आज ऋतुमान चक्रात बदल झालेले, म्हणजे उन्हाळा असेल तर त्यामध्ये हिवाळा पावसाळा घुसलेला आहे. म्हणजे समजा असं समजा ना, तुम्ही आता कसं शिस्तीत बसलेले रांगेमध्ये, हे जर तुम्हाला शिस्त नाही दिली, नियोजन नाही दिलं तर तुम्ही कसे पण बसू शकता, विस्कटून बसू शकता. असंच आपल्या पर्यावरणाचा आज झालेला आहे. त्याचं संतुलन राहिलेलं नाही आणि ते संतुलन सुधारण्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकता. तर वृक्ष लागवड, मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी लागणार आहे. मग तुम्ही म्हणशाल आम्ही तर वृक्ष लावू शकत नाही, एवढे रोपं बनवू शकत नाही. तर मी आरंभ फाउंडेशनच्या वतीनं तुम्हाला असं आव्हान करतो का तुम्ही जे रोपं तयार करण्यासाठी बीज लागत असतं, बिया लागत असत्या, ते बिया गोळा करण्याचं काम तुम्ही करावं असं मला वाटतं. हे कोणालाही कंपल्सरी नाही, पण प्रत्येकाने एक सकारात्मक विचार घेऊन याची सुरुवात करावी. एक पाऊल पर्यावरणासाठी, निसर्गासाठी पुढे यावं असं मला वाटतंय. खरं तर म्हणजे एक छोटस बीज म्हणजे भविष्यातील एक मोठं झाड असू शकतं. हा विचार तुम्ही करा. एका बीजापासून एक मोठं झाड होऊ शकतं. सरांनी आत्ताच सांगितलं का हे लिंबाचं झाड आहे. एक बीजामध्ये एक मोठं झाड लपलेलं आहे, हे तुम्ही ओळखा, तुम्ही पहा. तुम्ही मग आता तुम्हाला प्रश्न पडेल बिया वगैरे गोळा करायचा, पण कशा करायच्या. तुम्ही शाळेमध्ये गेला, घरी गेला सुट्टीनंतर, घराच्या आसपास रस्त्याच्या कडेला जिथे शक्य होईल तिथे शक्यतो देशी वृक्षांच्या बिया गोळा करायच्या आहेत. आता तुम्ही म्हणून देशी वृक्ष हे काय आता नवीन परत, आता हे आम्हाला समजलं नाही. देशी वृक्ष म्हणजे आपल्या वातावरणामध्ये जे वृक्ष तग धरू शकता, जैवविविधता वाढू शकते त्याच्या माध्यमातून, असे आपले वृक्ष. आणि विदेशी वृक्ष कोणते. विदेशी वृक्ष म्हणजे आपल्या घराच्या अवतीभोवती शोसाठी आपण एक शोसाठी ते लावतो, त्याचा फारसा उपयोग नसतो. तर आपल्या जैवविविधतेला ते एक धोका निर्माण करतात, त्यामुळे ते वृक्ष घ्यायचे नाही. मग तुम्ही म्हणशाल आता असे वृक्ष घ्यायचे नाही, तर आमच्या आसपास जर त्या बिया असेल तर तुम्ही त्या घेऊ शकता. पण तुम्हाला देशी आणि विदेशी याचा फरक समजण्यासाठी एक असं करावं लागेल. तुम्ही मोबाईलवरती सर्च करायचं, AI टूलवरती सर्च करायचं किंवा गुगलवरती सर्च करायचं. मी नाही का आज बदाम झाडाच्या बिया गोळा करणार आहे, किंवा माझ्या घराजवळ बदामाचं झाड आहे आणि त्याच्या बिया मी गोळा करणार आहे. तर हे झाड देशी आहे का विदेशी आहे असं जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये विचारलं तर तुमचा मोबाईल नक्कीच तुम्हाला सांगेल का हे झाड विदेशी आहे. मग आपण ते ओळखल्यानंतर त्या झाडाच्या बिया घेणं शक्यतो टाळा, तुम्ही घेऊ नका. आणि काही परिस्थितीमध्ये तुम्हाला फोनवर किंवा तुमच्या शिक्षकांना विचारणं शक्य नाही झालं तर तुम्ही त्या बिया गोळा करून घेऊ शकताय. तुम्ही एक सकारात्मक विचार करताय, उद्याचे झाड उभे राहण्यासाठी प्रयत्न करणारे, त्यामुळे तुम्ही त्या बिया घेऊ शकताय. या सर्व बिया गोळा करून इथं शाळेमध्ये गोळा करायच्या आहे, शाळा जेव्हा चालू होईल तेव्हा. आणि त्यानंतर ह्या बिया मी येऊन इथून घेऊन जाणार. मग ह्या बिया कुठं जाणार. ह्या बिया जाणार पुण्याला जाणार. पुण्याला आरंभ फाउंडेशन आहे, तिथं बीज संकलनाचं मोठं कार्य चालतं. तर मग आरंभ फाउंडेशन एवढ्या बियांचे समजा हजारो लाखो बियांचे रोपं बनवू शकतं का. तर नाही. काही प्रमाणात ते रोपं बनवणार, त्यांनी रोपं बनवलं ते मोफत वाटप करणार. आणि काही सामाजिक संस्था, महाराष्ट्र शासनाचा सामाजिक वनीकरण विभाग
अशा ठिकाणी बाकीच्या राहिलेल्या बिया ते सुद्धा दान करत असतात. म्हणजे कुठल्याही प्रकारचं शुल्क पैसे घेतले जात नाही. आपण पर्यावरणासाठी सेवाभावी वृत्तीनं पुढे येतोय, ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. मग आपण ह्या बिया गोळा करायच्या, त्या आरंभ फाउंडेशन पर्यंत जातील. ते पण त्याच्यात काही रोपं तयार करतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी देतील. बाकीच्या बिया सामाजिक वनीकरण विभागासारख्या ठिकाणी वनीकरण विभागासाठी त्या बिया जातील आणि त्या ठिकाणी रोपं बनवून आपल्या गावाच्या ठिकाणी, आपल्या शाळेच्या ठिकाणी एका काही योजना असतात वेगवेगळ्या त्या विभागाच्या, त्यांच्या माध्यमातून ते झाडं आपल्या आसपास लावली जातात. तुम्ही अजून एक असंही करू शकता, तुम्ही मला बी देणार आहे, आरंभ फाउंडेशनला बी देणार आहे, तर तुम्ही काही बी त्यातले निवडक बी तुम्ही ठेवले आणि शाळेने रोपं बनवले तर रोपांना ते रोपं सुद्धा शाळेमध्ये लावण्यासाठी तयार होणार आहे. आणि रोपं बनवण्याचा योग्य काळ हा पावसाळा असतो. त्यामुळे सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्या आणि मी केलेल्या आव्हानाचा सकारात्मकतेनंच सगळ्यांनी विचार करावा ही विनंती. आणि इथं मला बोलण्याची संधी भेटली याबद्दल मी सरांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी येण्यासाठी आमचे मित्र ज्ञानेश्वर बंद्रे यांच्या माध्यमातून मी इथं आलो तर त्यांचं सुद्धा आभार मानतो, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि तुम्हाला काहीही बीज संकलनाबाबत काही समजा शंका असतील, प्रश्न असतील, तुम्ही आपापल्या शिक्षकांना विचारू शकता किंवा कोणाला काही शंका असेल, मी इथेच टेज खाली असेल, तुम्ही मला देखील येऊन विचारू शकता. आम्ही कोणत्या झाडांच्या बिया गोळा केल्या पाहिजे, कोणत्या नाही केल्या पाहिजे. आता सध्या झाडांना कोणत्या बिया आहे, बहावा वृक्ष आहे, वावळ वृक्ष आहे, हे देशी वृक्ष आहे, हे फक्त सावली देतात बरं का. म्हणजे तुम्ही बिया गोळा करायचं म्हणलं तर घरी फळं आणले जाताना त्या फळांच्या बिया सुद्धा काढून ठेवू शकताय. म्हणजे बऱ्याचशा झाडांचं जी अभिवृद्धी असते, जी वाढ होण्याची हे असतं ते बियापासून होत असतं. आणि काही झाडं अशी असतात ते कलमाद्वारे त्यांची अभिवृद्धी होत असती, ते वाढवले जात असतात. तर मग तुम्ही फुलझाडांचं बी घेऊ शकताय. त्यामध्ये गोकर्ण असेल, गोकर्णाचं जर तुम्ही बी घेतलं तो निळा असतो, तो सफेद असतो. एका पिशवीमध्ये एका पाकिटामध्ये त्याचं बी वेगळं ठेवायचं, त्याच्यावर नाव लिहायचं गोकर्ण आणि हा सफेद आहे असं लिहायचं. म्हणजे जेणेकरून सर्व बी एकत्र होणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत. आणि बी गोळा करताना ओलं नसलं पाहिजे, वाळलेलं असलं पाहिजे. म्हणजे ते ऊन वारा याची सुप्त अवस्थेनं ते बी वाळलेलं असतं आणि ज्या वेळेस त्याच्या अनुकूल परिस्थितीत जातं, म्हणजे बी रुजण्यासाठी योग्य वातावरण होतं, ओल्या मातीमध्ये जातं ते बी रुजत असतं. तर तुम्ही ह्या गोष्टींची, सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. बी गोळा करा, जेवढं होईल तेवढं गोळा करा. शक्यतो प्रत्येकाने याच्यात सहभाग घ्या. थोडं का होईना जे जमेल ते तुमच्या परिसरात जे उपलब्ध होईल ते बी गोळा करा आणि शाळेत आणून जमा करा. आणि आता मी इथेच थांबतो. धन्यवाद.